जेवायला आलोय बघा इथं राजस्थानी कांदा लिंबू घेऊन आला हिला तर शेवभाजी मागवली रोटी त्याच्यासोबत कसं काय जेवण लय पहिलं पण बघू तरी पण काय बदल झाला आहे ड्रायव्हर जेव त्याला मराठी त्याचं एकटंच का बडबड करते जास्त असते रोटी चांगली असते का जास्त तर मित्रांनो त्याचं पैसे आलं फास्ट ट्रॅकचं डिझेलचं पैसे आलं ट्रान्सपोर्टरनं टाकलं त्यामुळं आता आम्ही पोचलो याला बँगलोरला पोचलेलो आहे मी सकाळचे आता 4:15 वाजलेले आहेत पाटेच्या पोचलो आहे बँगलोरला. तर मित्रांनो बराच वेळ लई त्रास झाला आहे ट्रिपला एवढा त्रास कधीच होत नाही ट्रान्सपोर्टरने पैसे न टाकल्यामुळं ना अकाउंट बँकेचं हॅक झाल्यामुळं जास्तच वेळ झाला. असू द्या काय असं काय तसं काय कधी सूर्य पूर्वेला उगवल्यानंतर सावली पश्चिमेला पडती दुपारची डोक्यावर पडती 12 वाजता संध्याकाळ पूर्वेकडे जाते असं चालतच असतं. तर मित्रांनो आता 4 वाजलेत मी कसला झोपलो नाही त्यामुळे आता मी झोपायचा कार्यक्रम घेतो तर बघत राहा.
मित्रांनो चाललोय बघा बाजार आणायला. बाजार आणायचा आहे. टमाटी, बटाटा, परत फ्लावर आणायचा थोडासा 1/2 किलो. मसाला भात करायचा प्लॅन आहे. 11:30 वाजले. त्या गाडी खाली बिली झाली मस्तपैकी. तिथं टेन्शन नसतं. माल गादी असतो, गाडी टपटप खाली. 4 क्लिपचा माल असतो. कपडे नाही काय नाही काय नाही. लगेच चलन पण हातात. आलो बघा तुम्हाला सांगतो. 5 वाजता आलो. 4:30 पावणे 5ला टपक्यात खाली केलं. चाललोय बघा आता भाजी घ्यायला. किराणाचं दुकान, हॉटेल पण आहे त्यांचं. पण आपल्याला भाजी घ्यायची. बघू केळं, टमाटे इथे बघा. बटाटे, फ्लावर आणलाय. मसाला भात करतो जरा. काही एवढं पण काय वाटा नाही नाही तर बघू. पाणी भरून घेतोय बघा. पाण्याचा टँक घेतलाय खाली. पाणी भरून घेतो बघा. दाखवतो तुम्हाला. असं पाणी भरून घ्यावं लागतं. पाणी आणावं लागतं लांब राहू. कोल्हापूरवरून आणलंय पाणी. पाणी लय लांब आणलंय. चाललंय कोल्हापूरवरून आणलं. इथं पाणी काही भेटत नाही. ॲक्वा पाणी, इथलं पाणी पिलं तब्येत बिघडते. दवाखान्यात पैसे घालवण्यापेक्षा ॲक्वाला 20, 25, 30 रुपये गेलेलं परवडतात. 25, 30 रुपये द्यायचं, आपलं भरून ठेवायचं पाणी. 2 लिटरची बाटली भरली का टेन्शन नसतं. 5-6 लिटर आता भरायचं पाणी. 2, 8 लिटर भरलं. स्वयंपाक हे सगळं होतं. आता स्वयंपाक बनवायचा. आजचा बेत माझा आहे सिकरन चपाती आणि हे फोडणीचा भात. ठीक आहे, बघू. कोणाचा तर फोन आलाय तिकडे. फालतू फोनच लय येतं. फोननीच लय मला परेशान केलं. काय फायनान्सचं लोन घेऊन लय अवघड केलं रो. लय काय करायचं आता. तर आपल्याला हे करायचं, पुढं सरकायचं म्हटलं ना, कर्ज घ्यावंच लागतं. पण एवढं पण मित्रांनो कर्ज घेत जाऊ नका. आता मला अजून 2 वर्ष ते फेडायला लागतं. बघू आता फेडायचं हळूहळू. शेटकडून पैसे आले तर एक फायनान्स होईल नाही. शेटकडे पण पैसे बरंच अडकलं तर माझं. बघू आता शेट कधी देतोय. ती पण गाड्यावर गाड्या घेतोय, पण पैसे द्यायचं काही नाव घेणार झालं. बघू अजून म्हणतोय 10 टायर 10 गाड्या यायची. त्या का आम्ही का बॉम्बला येतो पर्यंत. हां अवघड. काही खरं नाही राव. मित्रांनो दाखवतो तुम्हाला कशी भाजी बनवतोय, काय करतोय ते.